मित्रहो, राज्य मंत्रिमंडळाने आज विविध क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण, नागपूर नागबीड रेल्वे ब्रॉडगेजचे काम, अकोला आणि सोलापूर येथील जमिनींचे हस्तांतरण आणि घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशी अहवालाचा स्वीकार यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. मित्रहो, या ठिकाणी 8 सर्वात मोठे निर्णय घेतलेले आहेत. तर हे निर्णय कोणते आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जे या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्रहो, या 8 निर्णयांमुळे आरोग्यसेवा, वाहतूक व्यवस्था आणि शहरी विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांनाही यामुळे चालना मिळणार आहे. आरोग्य विभागामध्ये शासकीय रुग्णालयांच्या सक्षमीकरणासाठी तसेच राज्य आरोग्य हमी सोसायटीला राखीव निधी मिळणार असून विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेतून रुग्णांच्या उपचाराच्या दाव्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. परिवहन विभागामार्फत नागपूर नागबीड रेल्वे ब्रॉडगेजच्या कामाला गती देण्यासाठी 196.15 किलोमीटर नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेजमधील रूपांतरणाच्या कामासाठी 491 कोटी 5 लाख रुपये खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आलेली आहे. महसूल विभागामध्ये अकोल्यात शहर बस स्थानक, भाजी बाजार आणि वाणिज्य संकुलाला जागा मौजे अकोला येथील 24,579.82 चौरस मीटर जागा महापालिकेला हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. महसूल विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथील कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेने विकासकांच्या माध्यमातून बांधलेल्या घरांसाठी मुद्रांक व नोंदणी शुल्कात सवलत देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीसाठी आचोळे तालुका वसई जिल्हा पालघर येथील जमीन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. महसूल विभागामधील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड यांना मौजे देवळाली तालुका जिल्हा नाशिक येथील 1055.25 चौरस मीटर जमीन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. गृह विभागामध्ये मुंबईमधील घाटकोपर येथे बेकायदेशीर फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल शिफारशींसह स्वीकारला असून अहवालातील निष्कर्ष समितीने सुचवलेल्या उपाययोजनांवरील कार्यवाहीचा कृती अहवाल स्वीकारलेला आहे. यावर संबंधित विभागांना 1 महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. मुंबईतील अंधेरी येथील सरदार वल्लभभाई पटेल नगर येथे म्हाडाच्या माध्यमातून सामूहिक पुनर्विकास प्रकल्प राबवला जाणार असून गृहनिर्माण विभागाच्या वतीने या ठिकाणच्या 122 संस्थांच्या तसेच 307 वैयक्तिक भूखंडावरील 4,973 सदनिकांच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. असे महत्त्वपूर्ण हे निर्णय आपण मित्र या ठिकाणी बघितलेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या या शासन निर्णय JR चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. धन्यवाद.